आताची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदेंना बसणार सर्वात मोठा धक्का, सर्व बंडखोर खासदार लवकरच होणार अपात्र. नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला आता सर्वात मोठा धक्का बसणार आहे का? शिंदेसोबत गेलेल्या सर्व बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे का? आणि जर हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो. नेमकं प्रकरण काय आहे आणि याचा कोणावर काय परिणाम होणार, चला सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर खासदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या काही माध्यमांमध्ये आणि राजकीय चर्चांमध्ये असा दावा केला जात आहे की बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. मात्र याबाबत कोणतीही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा नेमकी कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे. राजकीय तज्ञांच्या मते कोणतेही खासदार किंवा आमदार अपात्र ठरण्याचा निर्णय थेट होत नाही. त्यासाठी संबंधित प्राधिकरणावर याचिका, सुनावणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर अंतिम निर्णय दिला जातो. जर भविष्यात असा कोणताही निर्णय बंडखोर खासदारांच्या विरोधात आला तर त्याचे मोठे राजकीय परिणाम दिसू शकतात. काही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका लागू शकतात, तर अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. मात्र ही शक्यता आहे, अंतिम निष्कर्ष नाही. दुसरीकडे शिंदे गटाकडून सातत्याने असा दावा केला जात आहे की त्यांनी कायदेशीर चौकटीत राहून निर्णय घेतले असून त्यांची बाजू मजबूत आहे. त्यामुळे ते कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरं जाण्यास तयार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान विरोधी पक्ष या मुद्द्यावर सरकार आणि शिंदे गटावर सातत्याने टीका करत आहे. या प्रकरणाचा राजकीय वापरही दोन्ही बाजूंनी होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता सर्वांचे लक्ष संबंधित कायदेशीर प्रक्रियेकडे लागले आहे. पुढील काही दिवसात किंवा आठवड्यात या प्रकरणात काही महत्त्वाची घडामोड झाली तर त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, सगळे बंडखोर खासदार अपात्र होणार असा कोणताही अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र अंतिम निर्णय संबंधित घटनात्मक आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.